मला एक असा जॉब पाहिजे ज्या जॉबमध्ये प्रत्येक सॅटर्डे आणि प्रत्येक संडे मला सुट्टी पाहिजे. असा जॉब जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला या ठिकाणी हवा असतो. बघा आता सध्या बँकिंगचे जे जॉब आहे, बँकिंगच्या जॉबमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेला आपल्याकडे सुट्टी असते. पण प्रत्येक विद्यार्थ्याचा एक ड्रीम असा असतो की सर फक्त सेकंड आणि फोर्थ नव्हे, मला प्रत्येक सॅटर्डे आणि प्रत्येक संडे सुट्टी पाहिजे, त्याच्यानंतर वर्कलोड पण खूप कमी पाहिजे. जर असा जॉब तुम्हाला जर हवा असेल तर ही जी रिक्रुटमेंट आहे, आजचा जो व्हिडिओ आहे हा खास त्याच लोकांसाठी आहे ज्या लोकांना प्रत्येक सॅटर्डे प्रत्येक संडे सुट्टी पण पाहिजे आणि वर्कलोड कमी पण पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुम्हाला या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलंय की मला असा जॉब पाहिजे ज्या जॉबमध्ये मला वर्कलोड खूप कमी पाहिजे, प्रत्येक सॅटर्डे संडे मला जे आहे ते या ठिकाणी सुट्टी पाहिजे. असा जॉब जर तुम्हाला हवा असेल तर आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे, सॅलरी स्ट्रक्चरबद्दल असेल किंवा एक्झाम पॅटर्नबद्दल असेल, तो पॅटर्न या ठिकाणी कम्प्लिटली फॉलो करायचा आहे आणि नक्कीच तो जॉब मिळवायचा आहे ज्या जॉबमध्ये आपल्याला प्रत्येक सॅटर्डे संडे सुट्टी मिळेल. म्हणजे 5 डेजचा वीक जर तुम्हाला हवा असेल तर ही जॉब फक्त आणि फक्त तुम्हा लोकांसाठी आहे. बघा NICL AO 2025 न्यू इंडिया ॲश्युरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड जे आहे याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या जनरलिस्ट ॲज वेल एज स्पेशलिस्टच्या काही वॅकन्सीज या ठिकाणी आल्या आहेत. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 550 वॅकन्सीज आहे जनरलिस्ट ॲज वेल एज स्पेशलिस्ट मिळून. याच्यामध्ये जनरलिस्टच्या किती असतील, त्याच्यानंतर स्पेशलिस्टच्या किती असतील, त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला काय लागेल, त्याच्यानंतर एज लिमिट किती आहे, आपल्याला कशा पद्धतीचा पॅटर्न या ठिकाणी परीक्षेचा फॉलो केला गेला असेल, स्पेशली स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी काही मेन्सचा जो पेपर आहे, फेज 2चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील का, त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत वन बाय वन. तर बघा सुरुवात करताना आपल्याला वॅकन्सीज ज्या आहेत, आता बघा कुठलाही नोटिफिकेशन जेव्हा येतं, मी नेहमी सांगतो कुठलाही नोटिफिकेशन जेव्हा येतो बाकीच्या गोष्टी जवळपास सेम असतात. नवीन काय असतं त्याच्यामध्ये, तर नवीन असतं त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ वॅकन्सीज. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जवळपास 550 वॅकन्सीज ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. पण याच्यामधला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असतो जर्नलिस्टसाठीचा. कारण जे विद्यार्थी जर्नलिस्टसाठी अप्लाय करणार आहेत, जर्नलिस्टचं क्वालिफिकेशन असतं एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. ज्या विद्यार्थ्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झाले तो फक्त जर्नलिस्टला अप्लाय करू शकतो. त्यांच्यासाठी सुद्धा ॲज वेल ॲज काही स्पेशलिस्ट वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये रिस्क इंजिनियरच्या पण आपण जर बघितलं तर टोटल वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. या टोटल वॅकन्सीज जर आपण बघितलं याच्यामध्ये तरी इथं आपल्याला बघायला मिळेल की सर रिस्क इंजिनियरच्या ज्या आहेत आपल्याला मिळणाऱ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या आहेत 50. याच्यामध्ये ST कॅटेगरीच्या ज्या आहे, SC कॅटेगरीच्या 8 आहे, ST कॅटेगरीसाठी 4 वॅकन्सीज आहे, OBC साठी 14 आहे, EWS साठी 5 आहे, अनरिझर्व्ह साठी 19 आहे. काही हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी पण या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी आहे, पण त्या खूप कमी वॅकन्सीज. स्पेशलिस्ट वॅकन्सीज जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्पेशलिस्टच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या मुळात कमी असतात कारण त्यांचं कॉम्पिटिशन पण तेवढं कमी असतं, कारण तिथे स्पेशलाइज डिग्री ज्या लोकांची झालेली आहे तेच लोक याच्यासाठी अप्लाय करू शकता. तर मी थोडक्यात जर सांगायचं झालं तर फक्त मेन आकडा या ठिकाणी सांगतो. रिस्क इंजिनियरच्या टोटल आपल्याकडे 50 या ठिकाणी वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनियरसाठीच्या आपल्याकडे टोटल 75 वॅकन्सीज आहे. लीगल स्पेशलिस्टसाठी आपल्याकडे टोटल 50 वॅकन्सीज आहे. अकाउंट स्पेशलिस्टसाठी आपल्याकडे 25 वॅकन्सीज आहेत. AO जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हेल्थ डिपार्टमेंट त्याच्यासाठी आपल्याकडे 50 वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर काही IT स्पेशलिस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 25 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. बिझनेस ॲनालिस्ट म्हणून आपल्याकडे वॅकन्सीज आहेत 75 वॅकन्सी. त्याच्यानंतर कंपनी सेक्रेटरी अँड ॲक्च्युरियल स्पेशलिस्ट मध्ये आपल्याकडे प्रत्येकी 2 आणि 5. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर्नलिस्टसाठी आपल्याकडे जर बघितलं तर टोटल 193 वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये हा पार्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे टू एक्सप्लेन. त्याच्यामध्ये SC कॅटेगरीला 29 वॅकन्सीज आहेत, SC कॅटेगरीसाठी 29 आहे, ST कॅटेगरीसाठी 15 आहे, OBC साठी 52 वॅकन्सीज आहेत, EWS साठी 19, अनरिझर्व्ह साठी 78. त्याच्यानंतर HI VI आणि OC यांच्यासाठी प्रत्येकी 2 वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर ह्या जर्नलिस्ट वॅकन्सीज ज्या या सर्वात जास्त टार्गेटेड पार्ट जो आहे आपल्या प्लेन ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी असणार आहेत. सर हा थोडक्यात नंबर ऑफ वॅकन्सीजचा पार्ट मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलाय. पुढे जातोय आपण. पुढे जाताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा अजून दुसरा एक मुद्दा जो असतो तो असतो सर ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला युजली नेहमी सांगत असतो ज्या महत्त्वाच्या डेट्स म्हणजे कुठल्या, तर 3 डेट महत्त्वाच्या असतात. तर सर पहिले म्हणजे अप्लाय कधीपासून कधीपर्यंत करायचे, माझी फेज 1ची एक्झाम कधी होणार, ज्याला इथं फेज 1 असं म्हटलं जातं, नॉर्मली आपण त्याला प्रीची एक्झाम अशी म्हणतो, आणि मेन्सची एक्झाम कधी होणार.
इथं जर आपण बघितलं तर 7 ऑगस्ट पासून आपले याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे. 7 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर 14 सप्टेंबर 2025 ला तुमची या ठिकाणी प्री होणार आहे. 14 सप्टेंबर 2025 म्हणजे आजपासून जरी आपण विचार केला तर आज जवळपास आपण आहोत जवळपास 8 ऑगस्ट मध्ये. 8 ऑगस्ट म्हणल्याच्या नंतर आपल्याला एक महिना जवळपास आपल्याजवळ आहे. 1 महिन्यामध्ये आपल्याला प्रीचं प्रिपरेशन या ठिकाणी करायचंय आणि 29 ऑक्टोबरला आपली या ठिकाणी मेन्स होणार आहे 2025. 29 ऑक्टोबर 2025 ला. तर ह्या 3 महत्त्वाच्या डेट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की जर परीक्षेची जी प्रीची डेट आहे आणि आपली जी मेन्सची डेट आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा IBPS अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा काय असतो तर आपल्याला एक्झामच्या ज्या डेट आहेत त्या अगोदरच या ठिकाणी माहित होतात. म्हणजे ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं त्याच दिवशी आपल्याला कळतं की 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर माझी प्री होणार आहे किंवा मग मेन्स माझी किती महिन्यानंतर, किती दिवसानंतर होणार आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर एक प्लॅन या ठिकाणी जर तयार केला तर नक्कीच आपल्याला रिझल्ट या ठिकाणी मिळवता येऊ शकतो. पुढे आलोय सर आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता बघा इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल आपल्याला थोडीशी जास्त चर्चा करावी लागणार आहे. याच्या मागचं रिझन आहे की जर्नलिस्टसाठीचं क्वालिफिकेशन वेगळं आहे आणि स्पेशलिस्टसाठीचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन थोडंसं वेगळं आहे. सुरुवात करताना मी जर्नलिस्ट पासूनच करतोय की जे जर्नलिस्ट आहे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यांची डिग्री जी आहे ती 1 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्णपणे कंप्लीट पाहिजे. म्हणजे त्यांचा रिझल्ट 1 ऑगस्ट 2025 ला किंवा त्याच्या अगोदर लागलेला असला पाहिजे. तर ॲज ऑन 1 ऑगस्ट 2025 जर्नलिस्टसाठी इट इज व्हेरी सेम. इथं आपल्याला एनी ग्रॅज्युएट आपण सरळ सरळ असं जरी म्हणलं की एनी डिसिप्लिन म्हणजे कुठल्याही एनी ग्रॅज्युएट जो आहे तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. पण इथं सर्वात महत्त्वाचा ड्रॉबॅक काय आहे विद्यार्थ्यांसाठी तो बघा. जर तुम्ही ओपन OBC असाल, EWS असाल तर तुम्हाला 60% जे आहे तर ते ॲग्रिगेट मार्क जे आहे ते आपल्याला ग्रॅज्युएशनला असले पाहिजे. ज्या लोकांनी ग्रॅज्युएशनमध्ये खूपच जास्त मजा मारलेली आहे, खूपच अभ्यास कमी करून फक्त कॉलेज लाईफ जगण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांना 57, 58, 55% मार्क मिळालेले असतील ओपन OBC आणि EWSच्या लोकांना, तर अशा लोकांना इथं अप्लाय करता येणार नाही. तुम्हाला मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क या ठिकाणी असलेच पाहिजे तरच तुम्ही जर्नलिस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही SC ST कॅटेगरीचे जर असाल, SC त्याच्यानंतर ST कॅटेगरी किंवा PWD कॅटेगरीची जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी 55% हा ॲग्रिगेट आपल्याला या ठिकाणी पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचंय. म्हणजे ओपन OBC असाल आणि EWS असाल तर 60% ॲग्रिगेट मार्क. लक्षात ठेवा हा ॲग्रिगेट आहे. म्हणजे तुमचं जर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर 3 वर्षाचा ॲग्रिगेट 60 पाहिजे. जर तुमचं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तुमचा 4 वर्षाचा ॲग्रिगेट जो आहे तो 60% पाहिजे. रेस्ट ऑफ द केस SC ST कॅटेगरी आणि PWD साठी सेम पॅटर्न हा 55% मध्ये पाहिजे. हे आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. कोणासाठी तर सर हे जर्नलिस्टसाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओनली द एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर जर्नलिस्ट कॅटेगरी. आता पुढे जातोय आपण पुढच्या काही स्पेशलिस्ट वॅकन्सीज ज्या आपण या ठिकाणी मेन्शन केल्या होत्या त्यांच्यामध्ये सर्वात पहिली जी आहे ती आहे सर रिस्क इंजिनियरची. सर मला रिस्क इंजिनियर ह्या पोस्टसाठी जर अप्लाय करायचं असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर रिस्क इंजिनियर इन स्पेशलिस्टमध्ये जर मला अप्लाय करायचं असेल तर सर क्वालिफिकेशन काय पाहिजे. इथं क्वालिफिकेशन बद्दल आपलं बोललं गेलं की सर इंजिनिअरिंग काय पाहिजे आपल्याला, ग्रॅज्युएशन ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. इथं आपल्याला इंजिनिअरिंग तुमचं कुठल्याही स्ट्रीममध्ये, रिस्क इंजिनियरसाठी ओनली आय एम टॉकिंग अबाउट रिस्क इंजिनियरसाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे इंजिनिअरिंगमधून विथ एनी स्ट्रीम. IT असू द्या, मेकॅनिकल असू द्या, सिव्हिल असू द्या, कुठल्याही असू द्या, एनी डिसिप्लिन असं म्हणलंय. पण व्हेरी सेम इथं पण आपल्याला 60%, जसं मी तुम्हाला म्हटलंय 60% आपल्याला पाहिजे जनरल, OBC आणि EWS साठी. SC ST आणि PWD साठी इथं आपल्याला 55% जरी ॲग्रिगेट असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे रिस्क इंजिनियरसाठी. सर त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनियर जे आहे, या ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी जर समजा मला अप्लाय करायचं असेल तर माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला BE BTech ME MTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विथ 60% ऑफ द ॲग्रिगेट ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट. ओपन OBC आणि EWS साठी आपल्याला 60% अनिवार्य आहे. कशासाठी, ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी. परत मी एकदा रिपीट करतो, BE BTech ME MTech आपलं झालेलं असलं पाहिजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ग्रॅज्युएशन ऑफ एनी ब्रांच ऑफ द इंजिनिअरिंग विथ मिनिमम अगेन 60% अँड SC ST साठी 55% जर आपल्याकडे असेल टुगेदर विथ डिप्लोमा ॲटलिस्ट 1 इयर ड्युरेशन इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट जरी असाल इंजिनिअरिंगमध्ये पण तुमचा 1 वर्षाचा जो डिप्लोमा आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा तो जर तुमचा या ठिकाणी झालेला असेल तर एनी स्ट्रीम आपण ज्याला म्हणू शकतो एनी स्ट्रीम और एनी ब्रांच इन इंजिनिअरिंग सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकतो. मी परत एकदा रिपीट करतो, तुमचा त्याच्यासोबत 1 वर्षाचा डिप्लोमा जो आहे तो इंजिनिअरिंगचा इन ऑटोमोबाईलमध्ये झालेला असेल तरच तुम्ही ह्या
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ह्या पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक पोस्टसाठी जर आपण बघितलंय 60%चा क्रायटेरिया जो आहे तो ॲज युजल या ठिकाणी फॉलो केला जातोय. कारण जॉब असा आहे की ह्या जॉबमध्ये एकदा जर तुम्हाला हा जॉब मिळाला तर नंतर दुसऱ्या कुठल्याच जॉबसाठी आपल्याला लढायची गरज नाहीये. असा हा जॉब एक ड्रीम जॉब आपण जो म्हणू शकतो बँकिंग ॲस्पिरंट किंवा IBPS ॲस्पिरंटसाठी हा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं थोडंसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. सर पुढे आलोय आपण. पुढे अजून कुठली पोस्ट आहे आपल्याकडे? पुढची जी पोस्ट आहे ती आहे लीगल स्पेशलिस्ट म्हणून. लीगल म्हणजे आता साहजिक इथं बघा, तुम्ही जर बघितलं तर लीगल म्हणजे आता इथं जस्ट लाईक इथं वकील लोक पाहिजे आपल्याला. वकील लोक पाहिजे म्हणजे इथं जर बघितलं ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं लॉ मध्ये जर झालेलं असेल विथ 60%, भाई इसको नाही छोडना है, हे 60% आपल्याला पाहिजेच. SC ST कॅटेगरीसाठी 55% पाहिजेत. याच्यामध्ये आपल्याला कुठलेही एक्सक्युजेस या ठिकाणी नाहीये. तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये तुमचा ॲग्रिगेट असलाच पाहिजे. लॉ मध्ये ज्याला आपण LLB म्हणू शकतो, जी एकदम इझिली लक्षात येण्यासाठी डिग्री जी आहे की तुमचं जर LLB या ठिकाणी झालेला असेल विथ 60% तर नक्कीच तुम्ही लीगल स्पेशलिस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. बाकी लोक या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही. एनी ग्रॅज्युएट किंवा कुठला इंजिनियर या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही किंवा त्याला करता येणार नाही. पुढची जी स्पेशलिस्ट आहे सर ती आहे अकाउंट स्पेशलिस्ट. म्हणजे आता ह्या पूर्ण नोटिफिकेशन मध्ये आपण जर बघितलं तर जनरलिस्टच्या नंतर सर्वात चांगली रिक्रुटमेंट किंवा जास्त वॅकन्सीज देणारी जी रिक्रुटमेंट असते ह्या पर्टिक्युलरली पोस्टमध्ये नोटिफिकेशनमध्ये ती आहे अकाउंट स्पेशलिस्ट. सर अकाउंट स्पेशलिस्टसाठी आपल्याला क्वालिफिकेशन काय पाहिजे? चार्टर्ड अकाउंटंट, ज्याला आपण ICAI पण असं म्हणतो, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट पाहिजे. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया, ज्याला अगोदर ICWA असं म्हटलं जायचं. किंवा याच्यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ एनी डिसिप्लिन विथ 60% आपल्याला ॲज युजल आहे. किंवा याला एक ऑप्शन पण दिलाय, जर तुमचं MBA फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन फायनान्स झाला असेल किंवा MCOM विथ 60% जर झाला असेल, त्याच्यानंतर 50% ऑब्विसली SC ST साठी असेल. या दिलेल्या जेवढेही क्वालिफिकेशन्स मी इथं बोललोय याच्यापैकी तुम्ही कुठल्याही एका क्वालिफिकेशन मध्ये जर बसत असाल तरच तुम्ही अकाउंट स्पेशलिस्टला या ठिकाणी अप्लाय करू शकता, अथवा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. लक्षात ठेवा, BCOMचा विद्यार्थी सुद्धा इथं अप्लाय करू शकणार नाही. तुमचं MCOM असेल, इथं तुम्हाला दिलंय की ऑर मध्ये दिलंय तुम्हाला, एक तर तुमचं MBA फायनान्स पाहिजे, त्याच्यानंतर मग तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट अँड फायनान्स पाहिजे, नाहीतर MCOM पाहिजे, ते पण विथ 60%. हा क्रायटेरिया बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की 60% आपल्याला या ठिकाणी पाहिजे. दोज कॅन्डिडेट इज गोइंग टू फुलफिल दिस एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ते विद्यार्थी अकाउंट स्पेशलिस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सर पुढे आलोय. पुढे आहे सर IT स्पेशलिस्ट. आता याच्यामध्ये IT स्पेशलिस्ट अशी एक स्पेशल रिक्रुटमेंट जी आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर IT स्पेशलिस्ट. याच्यामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर बघा इथं आपल्याला दिलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन BE BTech ME MTech इन IT और कम्प्युटर सायन्स दिलंय. डिसिप्लिन और याच्यात दिलंय आपल्याला MCA जर तुमचं झालेलं असेल, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन विथ मिनिमम 60% आणि 55% फॉर SC ST. भाई हे रिपीट करण्यामध्ये अर्थ नाही, 60% पाहिजेच, 55% पाहिजेच, तरच तुम्ही IT स्पेशलिस्ट साठी इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अजून एक खूप महत्त्वाची पोस्ट आपल्याला इथं बघायला मिळते, ती आहे बिझनेस अनालिस्ट. आता हे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशल मध्ये बिझनेस अनालिस्ट आहे. सर इथं जर मला अप्लाय करायचं असेल तिथं तर माझं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? बॅचलर/मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स, ॲक्च्युरियल सायन्स, डेटा सायन्स, बिझनेस अनालिस्ट फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ अगेन 60% ऑफ द मार्क. बघा जेवढे मी इथं बोललोय यांच्यापैकी जर कुठलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं फुलफिल होत असेल तरच तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता किंवा या पोस्टला अप्लाय करू शकता, अथवा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही. ही पोस्ट आहे सर बिझनेस अनालिस्ट. त्याच्यानंतर पुढे आलोय सर आपण. पुढे अजून एक अत्यंत महत्त्वाची पोस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, ती म्हणजे कुठली? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हेल्थ डिपार्टमेंट आपण ज्याला या ठिकाणी म्हणू शकतो. सर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल आपल्याकडे एक वॅकन्सीज जी आहे, स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची पोस्ट जी आहे ती आपल्यासाठी आहे. पण सर याच्यासाठी आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे? तुमचं MBBS/MD/MS किंवा तुमचं PG इन मेडिकल डिग्री और BDS असेल, MDS असेल और BAMS असेल, BHMS असेल, ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट 60% फॉर ओपन OBC आणि EWS. SC ST साठी सेम आपल्याला 55% या ठिकाणी पाहिजे, तरच तो विद्यार्थी या परीक्षेला म्हणजे या पोस्टसाठी स्पेशली AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हेल्थ साठी अप्लाय करू शकतो. बाकी लोकांनी इकडे यायचं नाही. इकडे आपल्याला स्पेशलिस्ट जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर लोकच या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर अशी ही पोस्ट आहे आपल्याला AO हेल्थ. अशा वेगवेगळ्या ज्या काही रिक्रुटमेंट वेगवेगळ्या पोस्ट ज्या या ठिकाणी आहे याच्यामध्ये सर्वात टार्गेटेड पोर्शन मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय, सर्वात टार्गेटेड आहे जनरलिस्ट. त्याच्यानंतर जनरलिस्ट मध्ये एनी ग्रॅज्युएट आहे, पण फक्त 60% मार्क आपल्याला
आपल्याला या ठिकाणी लागतील. आणि त्याच्यानंतर आहे आपल्याकडे दुसरी अकाउंटंट जे आहे स्पेशलिस्ट, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो जर तुमचं MBA किंवा MCOM या ठिकाणी असेल तर. एवढ्या साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आहे आणि या सगळ्या पोस्टसाठी आपला एज्युकेशनल क्रायटेरिया जो आहे तो सगळ्यांसाठी सांगितलंय की बाबा रे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत आपलं ग्रॅज्युएशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. जर तुम्ही स्पेशलिस्टसाठी अप्लाय करताय तर तुमचं जर PGच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरताय पोस्ट ग्रॅज्युएशनच्या, तर तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट सुद्धा तुमचा हा 1 ऑगस्ट 2025च्या अगोदर या ठिकाणी लागलेला असला पाहिजे. सर एज लिमिट, आता बघा एज लिमिटच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर एज लिमिट ऑफिसर लेवल असेल, त्याच्यानंतर क्लर्क लेवल असेल, या पॅटर्न जे आहेत ते ठरलेले आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की सर क्लेरिकल लेवलला जनरली 20 ते 28 किंवा 21 ते 28 पर्यंत एज असतं. ऑफिसर लेवलला तुम्ही अप्लाय करत असाल तर प्रत्येक कॅटेगरीला रिस्पेक्टिव्हली फक्त 2 वर्ष या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतात. तसं जर आपण या ठिकाणी बघितलं तर सर मिनिमम 21, आता जनरल कॅटेगरीला जर बघितलं तर मिनिमम 21 आणि मॅक्झिमम 30 वर्ष जर एज आपला असेल, इन बिटवीन धिस एज जर तुम्ही असाल तरच तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता, या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि लक्षात ठेवा तुमचं जे एज आहे ते ॲज ऑन परत एकदा 1 ऑगस्ट 2025 ला तुमचं हे एज जे आहे हे कंप्लीट पाहिजे. इवन दो खाली जर तुम्ही बघितलं तर मी ते ऑलरेडी सांगितलंय की कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बोर्न नॉट अर्लियर दॅन, तुमचा जन्म 2 ऑगस्ट 1995च्या अगोदर झालेला नसला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा जन्म 1 ऑगस्ट 2004च्या नंतरचा नसला पाहिजे. जर ह्या 2 डेटच्या मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही नक्कीच या परीक्षेला या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर सर आपलं जे मिनिमम एज आहे ते आहे 21 वर्ष, मॅक्झिमम जे आहे 30 वर्ष. ओबीसी साठी विचार कराल, ओबीसी साठी 3 वर्ष आपल्याला एक्स्ट्रा रिझर्वेशन मिळणार आहे. SC ST असेल तर आपल्याला 5 वर्ष एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर PWD जर हँडिकॅप कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर तुम्हाला 10 वर्ष हे एक्स्ट्रा मिळणार आहे. जनरली एज लिमिट जे आहे ते सगळ्यांसाठी सारखं असतं, प्रत्येक वेळेला खूप जास्त डीपली एक्सप्लेन करायची गरज नाहीये. फक्त या डेट्स तुम्ही लक्षात घ्या की 2 ऑगस्ट 1995 ते 1 ऑगस्ट आपल्याला 2004 यांच्यामध्येच कुठेतरी आपलं जे आहे तर डेट ऑफ बर्थ जी आहे ती असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ॲज ऑन 1 ऑगस्ट 2025 हे एजचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल. सर सॅलरी स्ट्रक्चर, मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सॅलरी स्ट्रक्चरची स्लाइड जी आहे ना ती नेहमी नक्की ठेवतो. याच्यामागचं रिझन असं आहे की प्रत्येक ॲस्पिरंट जो या ठिकाणी मेहनत करतोय, IBPSचा ॲस्पिरंट असेल, TCSचा असेल, कुठल्याही परीक्षेसाठी जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येकाचा अल्टिमेट जे काही इन्स्पिरेशन आहे, अल्टिमेट मोटिवेशन आहे तो असतो आपल्याला त्या पोस्टमध्ये मिळणारा पगार किती आहे. बघा तुमचा बेसिक पे जो या ठिकाणी सांगितला गेलाय तो बेसिक पे जो आहे तो आहे सर 50,925. हे आपला बेसिक पेने आपली सुरुवात होणार आहे. मी रेड लाईन मध्ये या ठिकाणी क्लिअरली दिले की तुमचा जो स्टार्टिंग पगार आहे स्टार्टिंगचा तो पर मंथ 90,000 रुपये आपल्याला मिळणार आहे जर आपण या पोस्टसाठी अप्लाय झालो तर. त्याच्यानंतर काही जे काही आपले जे एक्स्ट्रा जे काही आपण काय म्हणतात बेनिफिट्स आहेत किंवा त्याच्यानंतर आपल्याला काही वेगळे अलाउन्सेस या ठिकाणी मिळणार आहेत, HRAचे अलाउन्सेस असतील, वेगवेगळे जे अलाउन्सेस ते बेसिकली सिटी वाईज थोडेसे व्हॅरी होतात. त्याच्यामुळे तो पगार थोडासा 10-5 हजाराने 4-5 हजाराने कमी जास्त असू शकतो अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ द सिटी. पण एक ग्रॉस सॅलरी जी आहे पर मंथ 90,000 रुपये आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. लक्षात ठेवा हा स्टार्टिंगचा पगार आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं, जर आपण आतापर्यंत केलेलं एज्युकेशन, मग तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही MBA असाल, तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, आपण आतापर्यंत केलेल्या शिक्षणाचा जर आपल्याला चांगला मोबदला जर हवा असेल तर प्रति महिना 90,000 रुपये जर मला मिळतोय तर समजायचं मला माझ्या केलेल्या मेहनतीचा मोबदला जो आहे तो पूर्णपणे मिळतोय. तर त्या हिशोबाने 90,000 इट इज व्हेरी गुड अमाऊंट. आपण या ठिकाणी बघू शकतो की सॅलरी स्ट्रक्चर आपलं या पद्धतीने फॉलो केलं जाणार आहे. सर पुढे आलोय आपण ॲप्लिकेशनची फीस. आता युजली ॲप्लिकेशनच्या फीसमध्ये पण खूप काही जास्त व्हेरिएशन नसतं. जवळपास प्रत्येक परीक्षेसाठी एकाच पद्धतीची फीस या ठिकाणी जी आहे ती यूज केली जाते किंवा दिली जाते विद्यार्थ्यांसाठी. आपण जर बघितलं जनरल EWS आणि OBC साठी आपल्याला 850 रुपये या ठिकाणी भरायचे आहे. याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ऑल द GST आणि ऑल अदर्स जे आहेत आपले जे काही चार्जेस असतील ते मिळून आहेत. आणि फॉर SC ST आणि PWD साठी फक्त आपल्याला 100 रुपये या ठिकाणी लागतील. एवढं लक्षात ठेवायचे. 850 फॉर ओपन OBC EWS, रेस्ट ऑफ द कॅन्डिडेटसाठी आपल्याला 100 रुपये या ठिकाणी पेड करावे लागतील. सर पुढे आलोय नेमका आपला जो पॅटर्न आहे फेज 1 जे एक्झाम आहे, फेज 1 ची जी एक्झाम त्याच्यासाठीचं जे सेंटर आहे ते सेंटर एक्झॅक्टली कुठे असणार आहे. आता बेसिकली जर आपण बघितलं तर सेंटर जर आपण इथं बघितलं तर आपल्याला प्री साठी फेज 1 साठी आपल्याला अमरावती, छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर चंद्रपूर असेल, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई असेल, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक असेल. जस्ट बिकॉज ऑफ की आपलं साकार एज्युकेशन नाशिकला आहे त्याच्यामुळे मी याला स्पेशली नेहमी हायलाइट करतो. कारण
प्रीची जी एक्झाम आहे आपली, ती प्रीची एक्झाम आपली नाशिकला या ठिकाणी होणार आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला बाहेर जायची गरज या ठिकाणी पडणार नाही. पुणे, रत्नागिरी, सोलापूर, जालना हे पण अजून काही ॲडिशनल सेंटर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. सर फेज 2 साठी आपल्याला जे सेंटर आहे ते खूप कमी आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR आणि पुणे एवढे सेंटर फक्त आपल्याला मेन्सला या ठिकाणी मिळतील. आपल्याला जेव्हा अप्लाय आपण करतोय प्रीसाठी आपल्याला नाशिक किंवा जे जवळचं सेंटर आपल्याला असेल ते टाकायचे आणि मेन्ससाठी यांच्यापैकी जे आपल्याला जवळ पडेल ते सेंटर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. हे आपला मेन्ससाठीचा जो पॅटर्न आहे ज्याला आपण फेज 2 असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. सर ज्या सिलेक्शन प्रोसेस जी आहे या पोस्टसाठी ती कशी असेल, याची सिलेक्शन प्रोसेससाठी आपल्याला बेसिकली 3 गोष्टींना फॉलो करायचं आहे. 3 फेज थ्रू आपल्याला जायचं आहे. याला आपण म्हणलं इकडे बघा 3 phases ऑफ द सिलेक्शन प्रोसेस आपल्याला फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी आहे. नेहमीप्रमाणे आपला जो पहिला पॅटर्न आहे तो आहे सर प्रीचा पेपर. प्रीचा पेपर आपला 100 मार्क्सचा या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर मेन्सचा पेपर जो आहे तो 200 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह आणि त्याच्यानंतर 30 मार्क्सचा डिस्क्रिप्टिव्ह असा टोटल 230 मार्क्सचा आपला मेन्सचा पेपर असणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला प्लसमध्ये इंटरव्ह्यू द्यावा लागेल बिकॉज वी आर अप्लाइंग फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्याला मराठीमध्ये प्रशासकीय अधिकारी असं म्हटलं जातं. ह्या पोस्टला जर आपण अप्लाय करतोय तर नक्कीच आपल्याला इंटरव्ह्यू पण या ठिकाणी द्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये क्लिअरली खाली म्हणले बघा जे वेटेज आहे फायनल सिलेक्शनचं तो रेशो जो आहे तो ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यूचा तो 75-25 म्हणजे 75:25 ह्या पॅटर्नमध्ये तुमचे मार्क्स जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करून फायनली तुमचा रिझल्ट या ठिकाणी लावला जाईल. ॲज वी ऑल नो की आपला प्रीचा जो पेपर आहे तो क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. आपल्याला मेन्समध्ये मिळालेले मार्क म्हणजे 200 + 30 पैकी मिळालेले मार्कला 75 मध्ये आणि या 100 मार्क्सचा जो इंटरव्ह्यू आहे याला 25 मध्ये कन्वर्ट करून अप टू द फायनल म्हणजे फायनली आपल्याला 100% किंवा 100 पैकी आपल्याला तो फायनल जो स्कोर आहे तो आपला या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी लावला जाईल. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे सर डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये नेमकं काय असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये आपल्याला लेटर रायटिंग आहे 10 मार्कसाठी आणि एसे रायटिंग आहे सर आपल्याला 20 मार्कासाठी. असं आपल्याला इथं 10 आणि 20 असे 30 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो वेळ पण दिला आहे सर 30 मिनिटाचा. म्हणजे 30 मिनिटाचा वेळ, 30 मार्क, त्याच्यापैकी 10 मार्क लेटर रायटिंगसाठी आणि 20 मार्क जे आहे तर ते एसे रायटिंगसाठी या ठिकाणी असणार आहे. सर या 3 फेजमधून आपल्याला जावं लागेल प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. सर प्रीचा पेपर युजुअली इथं कसा असेल बघा, प्रीच्या पेपरमध्ये जसा लास्ट इयर किंवा याच्या अगोदर जसं झालेलं आहे त्याच्यानुसार प्रीच्या पेपरमध्ये किंवा मेन्सच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारे एनी चेंजेस या ठिकाणी दिलेले नाही आहेत. ॲज इट इज पॅटर्न फॉलो केला गेलेला आहे. बघा फेज 1 जो प्रीचा पेपर आहे आपला त्याच्यामध्ये जर बघितलं तर इंग्लिशचे 30 प्रश्न आहे, त्याच्यानंतर 30 मार्क आणि 20 मिनिटाचा वेळ आपल्याला इथं दिला असेल. त्याच्यानंतर क्वांट जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 35 मार्क आणि 20 मिनिटाचा वेळ आपल्याला आहे. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न आहे, 35 मार्क आहे, 20 मिनिटं, 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 1 तासाचा आपला हा पेपर. म्हणजे प्रीच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी नाहीये. ॲज इट इज आपला हा पेपर असेल. लक्षात ठेवा हा प्रीचा पेपर आपला फक्त आणि फक्त क्वालिफाईंग नेचरचा असेल. प्रीमध्ये मिळालेले मार्क आपले फायनल मेरिटमध्ये काउंट होणार नाही. आता आलोय सर आपण फेज 2 साठी. आता फेज 2 मध्ये आपण जनरलिस्टचा विचार करतो. पहिले प्रीचा जो पेपर आहे तो जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट दोघांसाठी सारखाच असेल, पण जनरलिस्टसाठी आपल्याला मेन्सचा आणि स्पेशलिस्टसाठी मेन्सचा जो पेपर आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. जनरलिस्टसाठी जर आपण बघितलं तिथं पण परत एकदा आपल्याला टेस्ट ऑफ रिझनिंगचे 50 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी आणि 40 मिनिटाचा वेळ आपल्या या सेक्शनला या ठिकाणी दिला असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. परत एकदा 50 प्रश्न आहे 50 मार्कासाठी 40 मिनिटाचा वेळ आहे. नंतर आलोय सर आपण इंग्लिश लँग्वेज 50 प्रश्न आहे 50 मार्कासाठी आणि परत 40 मिनिटाचा वेळ आहे. आणि फायनली जनरल अवेअरनेस परत एकदा 50 प्रश्न आहे 50 मार्कासाठी आणि 30 मिनिटाचा वेळ आहे. असे टोटल सर 150 मिनिटाचा माझा हा पेपर असणार आहे मेन्सचा. 200 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स आणि 150 मिनिटाचा वेळ. आणि ऑब्व्हियसली ह्या 150 मिनिटाच्या नंतरचा जो पुढचा पेपर आहे आपला डिस्क्रिप्टिव्हचा ते 30 मिनिटं मला वेगळे मिळणार आहेत. म्हणजे हे 150 हे आणि 30 मिनिटं जे आहे डिस्क्रिप्टिव्हचे टोटल 180 मिनिटाचा पेपर आपला या ठिकाणी मेन्सचा असेल. याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 30 मिनिटात आपल्याला एक 10 मार्काचा लेटर आणि 20 मार्काचा एसे जो आहे तो बाकायदा टाईप करायचा आहे, लिहायचा नाहीये. तो आपल्याला ऑनलाईन मोडमध्येच या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे. हा आपला जनरलिस्टचा सर मेन्सचा पेपर असेल. त्याच्यानंतर आता आपण आलोय स्पेशलिस्टसाठी. बघा मी परत एकदा रिपीट करतोय, प्रीचा जो पेपर आहे प्रीचा पेपर सगळ्यांसाठी सेम असेल म्हणजे जनरलिस्ट ॲज वेल एज स्पेशलिस्टसाठी. पण स्पेशलिस्टसाठी आपला हा मेन्सचा पेपर थोडा वेगळा असेल. याच्यामध्ये व्हेरी सेम रिझनिंग जे आहे इथं रिझनिंगचे 40 क्वेश्चन असणार आहे 40 मार्कासाठी आणि 30 मिनिटाचा वेळ असेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सर टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 40 प्रश्न असतील 40 मार्कासाठी 30 मिनिटाचा आपल्याला इथं पण वेळ आहे. नंतर इंग्लिशचे पण 40 प्रश्न असतील 40 मार्कासाठी 30 मिनिटाचा वेळ आहे. सर
त्याच्यानंतर माझ्याकडे जनरल अवेअरनेस आहे, अगेन 40 प्रश्न 40 मार्कासाठी आणि 25 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी आहे. पण स्पेशलिस्ट कॅडरच्या लोकांसाठी ज्याही स्पेशल वॅकन्सीसाठी ज्याही स्पेशल पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केले त्या संदर्भातले त्या स्पेशलिस्ट स्ट्रीमचे आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर समजा अकाउंटसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला अकाउंटचे 40 प्रश्न विचारले जाणार आहे 40 मार्कासाठी आणि 35 मिनिटाचा वेळ त्याच्यासाठी दिलेला आहे. जर तुम्ही रिस्क इंजिनियरसाठी भरला असेल, जर तुम्ही ऑटोमोबाईलसाठी भरला असेल, जर तुम्ही एवो हेल्थसाठी भरला असेल एक्सेट्रा एक्सेट्रा, तर त्या पर्टिक्युलर स्ट्रीम बद्दलचे 40 प्रश्न 40 मार्कासाठी आपल्याला इथे ॲडिशनली विचारले जातील आणि त्याच्यासाठी वेळ मला जो दिला जाणार आहे तो आहे 35 मिनिटाचा. याच्यानंतर बघा 200 प्रश्न व्हेरी सेम, 200 मार्क व्हेरी सेम आणि 150 मिनिटाचा हा पेपर आहे. आणि वेअर ॲज याच्यानंतर परत एकदा ह्याही विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्हचा पेपर या ठिकाणी द्यावा लागेल. ज्या डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये 30 मिनिटात तुम्हाला 10 मार्काचं लेटर आणि 20 मार्काचं एसे या ठिकाणी ॲज युज्युअल करायचं आहे. तर सर स्पेशलिस्टसाठी म्हणजे जनरलिस्ट आणि स्पेशलिस्टमध्ये चेंज काय आहे, तर चेंज फक्त एवढा आहे की बाकीचे तिकडे 10 मार्क कमी करून त्यांनी या ठिकाणी ते स्पेशलिस्ट स्ट्रीमसाठी जे आहे ते फक्त मेन्शन केलेले आहे. हा आपला मेन्सचा पेपर असेल स्पेशलिस्टसाठी. सर आम्ही अप्लाय करतोय, अप्लाय करताना आता बघा या इथून पुढच्या ज्या स्लाईड आहे या जनरली ज्या आहेत ह्या रेग्युलर स्लाईड आहेत. आपल्या महत्त्वाचा मुद्दा जो आहे तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी एक्सप्लेन केलाय, पण आपल्याला अप्लाय करताना आता सेम ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, त्याच्यानंतर मोबाईल आयडी प्रूफ, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड देअर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब आणि हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते आपल्याला दिलेल्या स्पेसिफिक साईजमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात. आणि सोबत ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू इन द लास्ट व्हिडिओ ऑल्सो की इन ॲडिशन द अबव फोटोग्राफ म्हणजे जेव्हा आपण आपला जो स्कॅन केलेला फोटो जो आहे तो जेव्हा आपण तिथं अटॅच करतो किंवा अपलोड करतो त्याच्यासोबत आपल्याला एक लाईव्ह फोटो जो आहे तो पण या ठिकाणी काढावा लागतो. मग त्याच्यासाठी तुम्ही वेब कॅमचा यूज करू शकता किंवा तुमचा मोबाईल फोनमध्ये आपल्याला एक लिंक जी आहे, एक स्कॅनर आपल्याला दिलं जातं, त्या स्कॅनरला आपण स्कॅन करून आपल्या मोबाईलमधून जरी फोटो काढला तरी आपण तो लाईव्ह फोटो त्या ठिकाणी अपलोड करू शकतो. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायचे आहे, ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायची आहे, इथं वेबसाईट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे newindia.co.in या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. ज्याची डेट आपण ऑलरेडी बघितलेली आहे 7 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत आपल्याला या वेबसाईटला जाऊन आपल्याला आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट करायचं आहे. एवढं लक्षात असू द्या. सर जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे बघा प्रत्येक वेळेला बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी या चुका केलेल्या आहेत. चुका केल्याच्या नंतर आम्हाला येऊन भेटलेले आहेत की सर नेमकं मला न्यू इंडिया ॲश्युरन्स कॉर्पोरेशनचं जे अपलोड करायचं होतं हँड रिटन डिक्लेरेशन त्याच्याऐवजी IBPSचं जे आहे ते अपलोड झालंय किंवा मग SBIचं अपलोड झालंय. लक्षात ठेवा हँड रिटन डिक्लेरेशन 90% ऑफ दी जे आहे सगळ्यांसाठी सेम असतात. फक्त काही ठिकाणी काय असतं, काही ठिकाणी डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते आणि काही ठिकाणी डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली नसते. आता मागचा जो व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर SBIच्या हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये डेट ऑफ बर्थ पण टाकायची होती, पण या हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये बघा डेट ऑफ बर्थ नाहीये. तर हेच हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते आपलं या ठिकाणी अपलोड झालं पाहिजे. फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चुकी या ठिकाणी करू नका, एवढं मात्र नक्की. पुढे आलोय. आता बघा तुम्ही जर समजा आपल्या युट्यूबच्या चॅनलला जर आज फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघताय, याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले नाही किंवा आपल्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि इथून पुढे पण आपण देतच राहणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आम्ही प्रत्येक टाईपचा व्हिडिओ या ठिकाणी प्रत्येक टाईपचे नोटिफिकेशन्स या ठिकाणी आपण जनरली अपलोड करत असतो, तर ते प्रत्येक नोटिफिकेशन डायरेक्ट रेडीमेड तुम्हाला मिळावं त्याच्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जनरली जे आहे आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे आम्ही युजुअली टेलिग्रामच्या चॅनलला पण आमच्या विद्यार्थ्यांना ॲड व्हा असं सांगतो, कारण त्याच्यावरही खूप सारे नोटिफिकेशन्स खूप सारे मेसेजेस आम्ही त्याच्यावर सुद्धा शेअर करतो. सो तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता. सोबत तुम्हाला या ठिकाणी इंस्टाग्रामला जे आहे इंस्टाग्रामला पण आपल्या फॉलो करा. खूप सारे द नोटिफिकेशन्स, खूप सारे रिझल्ट्स, वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी किंवा तुमच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये तुम्हाला त्याच्यासाठी खूप जास्त फायदा होऊ शकतो अशाच गोष्टी आपण आपल्या इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल याच्यावर शेअर करतो. तर तुम्ही या आपल्याला फॉलो या ठिकाणी करायचा आहे इंस्टाग्रामला. सर त्याच्यानंतर पुढे आलोय. एक आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आम्ही युजुअली आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रोव्हाइड करतो 7066794140 हा आपला व्हॉट्सअपचा जो नंबर आहे. या व्हॉट्सअपच्या नंबरला आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे किंवा व्हॉट्सअपला आपल्याला जॉईन व्हायचं आहे. खूप सारे नोटिफिकेशन्स आम्ही याच्यावर सुद्धा या ठिकाणी देतो. तर लक्षात ठेवा आजचा जो व्हिडिओ होता या आजच्या व्हिडिओचा मेन पर्पज होता की आता सध्या आलेली जी रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये आपल्याला स्वतःला जर फिट व्हायचं असेल, स्वतःला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर अशा पद्धतीचा एक पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की
ही एक सुंदर जॉब, ज्याला म्हणतो आपण 5 डेज वीक, जसं प्रत्येकाचा एक ड्रीम जॉब असतो, पगार पण भरपूर पाहिजे आपल्याला आणि सुट्टी पण पाहिजे, वर्कलोड पण कमी पाहिजे, असा जॉब असलेला जर हवा असेल अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दिस इज द ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी दॅट वी आर हॅव्हिंग. तर हे लक्षात ठेवायचं आपल्या सगळ्यांनी की अशा प्रकारे तुम्ही NICL AO या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि याच बेसिसवर तुम्ही पुढचं प्रिपरेशन चालू ठेवाल अशी मला अपेक्षा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा खूप लवकर तुम्हाला भेटेल, एक नवीन रिक्रुटमेंट घेऊन, एक नवीन विषय घेऊन, एक नवीन पॅटर्न घेऊन, ज्याचा नक्कीच तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये या ठिकाणी फायदा होणार. तोपर्यंत सगळ्यांसाठी नमस्कार, धन्यवाद.